धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता वळूया पुढील बातमीकडे। मुंबईत 15 तारखेपासून आता 10% पाणी कपात केली जाणार आहे। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने पालिका प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। सध्या केवळ 23.52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। जलाशयांमध्ये सध्या 23.52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। तर अल्निनो आणि कमी मान्सूनच्या शक्यतेमुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईकरांनी घाबरू नये, पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे। हॉटेल्स, व्यावसायिक यासह आस्थापनांनी सुद्धा पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश प्रशासनाने दिलेत। तर पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात सुद्धा यावर्षी पाणी टंचाईचं सावट आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 40 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून उपसाबंदी लागू करण्यात आली आहे। पंचगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्यांवर उपसाबंदी करण्यात आली आहे। तर दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी यापुढे शेतीसाठी वापरता येणार नाहीये। वाढलेला उन्हाचा तडाखा आणि पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे जलसंपदा विभागाने ही खबरदारी घेतली आहे। सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा -8.69% पोहोचलाय। कालव्याद्वारे शेतीसाठी आणि पिण्यासाठी होणारा पाण्याचा विसर्ग तसंच बाष्पीभवनामुळे धरणाची पातळी खालावली आहे। सध्या धरणामधून विविध कालव्यांमार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी पुरवठ्यासाठी निदर्शनं करण्यात आली। तर पिण्याच्या पाण्यासाठी पहिलं प्राधान्य असेल। पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱ्यांना टँकर सुरू करण्याबाबतचेही अधिकार दिल्याचं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। टंचाईच्या अनुषंगाने बैठक झालेली आहे। टंचाईमध्ये मुळात शेतीच्या पाण्यासंदर्भातला विषय होता, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भातला विषय होता। एक आवर्तन आपण आता दिलेलं आहे आणि 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला।